राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो। समस्तांमध्ये नाम हे सार आहे, दुषी तुलना तुळिताही नसाहे। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या मनोबोधाच्या चिंतनातून समर्थांनी मनाला जो उपदेश केला, मनाला जी शिकवण दिली, हे कशासाठी दिली तर परमार्थ मार्ग आणि अध्यात्मशास्त्र याचं मार्गक्रमण करण्यासाठी, हा मार्ग नीट व्यवस्थित पार पाडण्यासाठी या मनाच्या श्लोकांच्या आधारानं हा परमार्थ मार्ग समर्थ सांगतायत। मनाचे श्लोक हे एक निमित्त आहे, पण या मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून, मनोबोधाच्या माध्यमातून संपूर्ण जीवनाची सफलता आणि जीवनाचं साध्य हे कशा अर्थानं, कशा रीतीनं सफल होऊ शकतं, व्यवस्थित रीतीनं पार पडू शकतं, अशा प्रकारचा उपदेश प्रत्येक मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून समर्थांनी सांगितला। कारण कोणताही ग्रंथ, त्या ग्रंथाचा आकारमान कसा आहे, त्या ग्रंथात ते श्लोक लहान आहेत का मोठे आहेत, याही पेक्षा त्या ग्रंथातलं तत्वज्ञान कसं आहे, त्या ग्रंथातल्या तत्वज्ञानाच्या साराची आणि असाराची निवड आपण आपल्या मनानं करायची आहे। याच्यातलं असार असं काहीच असत नाही, जे काही आहे ते सगळं सार आहे। मग असार आमच्या मनामध्ये लपून बसलेला आहे। सार आणि असाराचा निवाडा करण्यासाठी ही मनाची व्यवस्था निर्माण झाली। या मनाच्या व्यवस्थेला एक प्रकारची आध्यात्मिक अवस्था निर्माण व्हावी, यासाठी ही व्यवस्था आहे। आणि जेव्हा संत सद्गुरू आपल्यावरती कृपा करतात, आपल्याला आशीर्वाद देतात, कारण हे कृपेचे आणि आशीर्वादाचे प्रकार खूप वेगवेगळे असतात। कृपा ही एकाच अंगाने अनुभवाला येते असं नाही। आपल्या मनासारखा आशीर्वाद दिला की आपल्याला असं वाटतं की सद्गुरूंची आपल्यावरती कृपा झाली। आणि सद्गुरू हे अंतर्ज्ञानी आहेत। संत सद्गुरूंना फक्त आपल्या कल्याणाचं जे काही आहे ते सांगायचं असतं। मग हे कल्याणाचं सांगत असताना, त्याच्या जीवनाच्या सफलतेचा उपदेश करत असताना काही वेळा त्या शिष्याला किंवा भक्ताला न आवडणारी, न पटणारी आणि त्याच्या मनाविरुद्धही त्याला काही गोष्टी त्याला सांगाव्या लागतात, त्याला शिकवावं लागतं। आणि हे सांगणं आणि शिकवणं जर एखाद्या शिष्याला सांगितल्यानंतर त्याच्या मनाच्या विरुद्ध ते झालं किंवा मनाला त्याच्या पटलं नाही, आवडलं नाही, रुचलं नाही, तर काही वेळा असं होऊ शकतं की त्या सद्गुरूंच्या बद्दलच मनामध्ये एक प्रकारचा कुठेतरी अनादर अशा प्रकारचा दिसून येतो। काय कारण असतं? माझ्या मनासारखा उपदेश केला नाही, मला पाहिजे तसं सांगितलं नाही, मला जे हवं आहे ते सांगितलं नाही, मला ज्याची गरज आहे हे माझी गरज म्हणून मी त्यांना विचारत असतो। त्यांना आपली गरज याच्याही पेक्षा आपल्या कल्याणाची व्यवस्था त्यांना करून द्यायची। मग इथे समर्थ या श्लोकामध्ये असं म्हणतात की मना मत्सरे नाम सांडू नको हो। या मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून नाम साधनेचं सुंदर अशा प्रकारचं विवरण समर्थांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। म्हणजे मी एखादा जप सुरू केला आणि माझ्या मनासारखं नाही झालं की मला त्या जपाबद्दलच अनादर माझ्या मनामध्ये निर्माण होतो,
काही लोकांचं म्हणणं तर असं आहे की आम्ही जप सुरू केला आणि आम्हाला जे काही हवं ते मिळालंच नाही, उलट ते आम्ही करायला लागल्यानंतर आमच्या मनाविरुद्धच काही घटना घडायला लागल्या म्हणे. हे जपाचा, नामस्मरणाचा आणि घडणाऱ्या घटनांचा अर्थार्थी काहीही संबंध असत नाही. आपण जर हे नीट लक्षात घेतलं, हा यालाच मत्सर म्हटलेला आहे की एक सुरू केलं आणि त्याच्यातून आम्हाला जे काही हवं ते मिळालं नाही. कारण मला मिळालं नाही, मला जे मिळालं नाही ते नाशिवंत आहे ना, ते नाशिवंत मिळालं नाही म्हणून मी त्या नामजपाबद्दल अशा प्रकारचा मत्सर मनामध्ये निर्माण होऊ देणं, हे सर्वात मोठं अज्ञानाचं लक्षण समर्थांनी सांगितलं. आणि ते म्हणाले की अशा प्रकारचा देव, धर्म आणि संताबद्दलचा या मत्सरापोटी मनामध्ये, अंतःकरणामध्ये कधीही अनादर निर्माण होऊ नये. आदरवृत्ती ठेवणं हे स्वाभाविक घडलं पाहिजे, झालं पाहिजे. पण एखाद्या वेळेला जर समजा आदर निर्माण झाला नाही तर चालेल, पण अनादर निर्माण होऊ नये. मनामध्ये चांगलं कर्म करण्याची इच्छा झाली नाही एखाद्या वेळेस, ठीक आहे, चालेल, असं होऊ नये, घडू नये. पण मनामध्ये चांगला विचार आला नाही, ठीक आहे, चालेल, पण वाईट विचार तरी येऊ नये, मनामध्ये विकृत विचार तरी येऊ नये, मनामध्ये अशा प्रकारची विकल्पाची भावना जागी होऊ नये. याच्यासाठी समर्थ म्हणाले, अति आदरे हा निजध्यास राहो. कोणता निजध्यास? नामस्मरणानं मला जे काही हवं आहे, जे काही पाहिजे आहे ते मला मिळतं, मिळावं आणि मिळणार आहे, या अपेक्षेपोटी म्हणण्यापेक्षा या अशा प्रकारच्या आत्मविश्वासापोटी आपण नामस्मरण करावं. आणि हे नामस्मरण करत असताना समर्थ म्हणाले की हे नाम कसं आहे तर समस्तामध्ये नाम हे सार आहे. हे नामस्मरण हे सार आहे आणि सर्वांचंही सार महाराजांनी, गोंदवलेकर महाराजांनी नामाचा खूप मोठा आपल्या समोर आशीर्वाद दिला, समर्थांनीही दिला. आणि नामस्मरण हे अशा प्रकारचं सुंदर, अशा प्रकारचं एक उपाय आपल्याला अध्यात्मामध्ये पुढे जाण्यासाठी, पारमार्थिक मार्गामध्ये पुढे जाण्यासाठी दिला. आणि समस्तामध्ये नाम हे सार आहे असं सांगितलं. हे सार म्हणजे नेमकं काय असतं तर ते सार त्यातलं निवडून घ्यावं, सार त्यातलं वेचून घ्यावं आणि जे सार आहे तेच घ्यावं. कारण या जगामध्ये, या विश्वामध्ये अनेक प्रकारचा पसारा आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो. पण तो पसारा जरी असला तरी त्याच्यातलं जे योग्य आहे, जे अयोग्य आहे त्याचा निवाडा करण्यासाठी हा मनुष्यजन्म मिळाला. आणि या हृदयामध्ये, या परमेश्वराच्या वास्तव्याच्या ठिकाणी, अंतःकरणामध्ये जे त्याचं स्थान आहे ते स्थान अशा प्रकारानं नामस्मरणानं आहे तसंच याच पद्धतीनं ते राहावं, हीच खरी अर्थानं त्याची पूजा असते. आणि हाच खरा त्याच्या आपण विश्वास आपण अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा लागतो की या नामाच्या माध्यमातून समस्तामध्ये नाम हे सार आहे हे मला कळावं, याची मला प्रचिती यावी. आणि दुजी तुलना तुळिताही नस आहे. कुठल्याही प्रकारची त्याच्याशी तुलना करू नये आणि करताही येत नाही. नामस्मरणाची अन्य कशाशीही तुलना होऊ शकत नाही. कारण नाम हे बीज आहे, नाम हे सार आहे आणि नाम हे अंतःकरण वृत्तीचं, शुद्धीचं फार मोठं साधन म्हणून समर्थांनी या मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेला आहे. आज आपण हा समर्थांचा समर्थ उपदेश येथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.